आलासचा प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास राज्यातील 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला थेट लाभ. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. आलासमध्ये राज्यातील पहिला क्षारपटमुक्ती पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ. हा क्षारपटमुक्तीचा पायलट प्रोजेक्ट केवळ आलास गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील 2 ते 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे कोणाचे श्रेय, पद किंवा नाव यापेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असून सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वी करावा. शासन, जलसंपदा विभाग, अधिकारी व शेतकरी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यात आदर्श ठरवता येईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. क्षारपट क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत चर योजनेतील महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचा राज्यातील 226 एकर क्षेत्रातील पहिल्याच पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आलास येथील दानोळे तळ येथे करण्यात आला. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी राज्यातील पहिल्या क्षारपटमुक्तीच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, जाहीरनाम्यात रस्ते, समाज मंदिरे, गटारे व पाणी पुरवठ्यासारख्या विकासकामाचा सातत्याने उल्लेख होत असला तरी पाणंद रस्ते आणि क्षारपट जमिनींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला होता. लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत प्रत्येक जाहीरनाम्यात या समस्यांचा उल्लेख असला तरी अपेक्षित पद्धतीने कामं झाली नाहीत. 2019 मध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यानंतर क्षारपटमुक्तीसाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढून क्षारपट जमिनीवर प्रयोग केले आणि ते यशस्वीही ठरले. मात्र शासन हजारो कोटी रुपये सिंचनासाठी खर्च करत असताना अतिरिक्त पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे होते. राज्यात प्रथमच 80% शासन व 20% शेतकरी सहभागाची योजना मंजूर करून घेण्यात आली. जलसंपदा विभागामार्फत 6 गावांचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प शिरोळ तालुक्यात लागू करण्यात आला. शेतकऱ्यांना 20% हिस्सा म्हणजेच 26,850 रुपये भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ कर्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. तर शासनाच्या माध्यमातून 80% म्हणजे 1,07,390 रुपये मिळणार असल्याने शेतकरी वर्गाने पूर्ण सहभाग घेत आवश्यक रक्कम जमा करून या पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने रक्कम भरून काम सुरू करण्यासही शासनाने मान्यता दिली. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास भविष्यात राज्यातील सुमारे 2 ते 2.5 लाख हेक्टर क्षारपट क्षेत्र पुन्हा लागवडीखाली येईल. त्यामुळे आलास गाव महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार असून हा उपक्रम केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. शरद साखर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेकडून पायलट प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जाचा 1 वर्षाचा व्याज कारखाना माध्यमातून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केले. शेतकरी नेते सावकार मादनाईक म्हणाले की या पायलट प्रोजेक्टचे दीर्घकालीन फायदे मोठे आहेत. आलास गावात प्रथमच हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत असून शेतकऱ्यांनी काही अडचणी असूनही पूर्ण सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. अभियंता अमरजित बिराजदार यांनी सांगितले की शासनाच्या स्पष्ट सूचनानुसार आलास गावातील राज्यातील पहिल्या क्षारपटमुक्ती पायलट प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पातून मिळणारे निष्कर्ष संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाणार आहेत. त्यामुळे आलास गाव हे या योजनेचे केंद्रबिंदू ठरणार आहे. 7 गावासाठी या प्रकल्पात नेतृत्वाचे मोलाचे योगदान आहे. या पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास तो आदर्श ठरून राज्यभर लागू केला जाईल. त्यामुळे आलास गाव हे महाराष्ट्रातील अनेक क्षारपटग्रस्त गावांसाठी मार्गदर्शक व केंद्रबिंदू ठरणार आहे. अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदारांसाठीही ही नवीन संकल्पना असून ते पूर्ण क्षमतेने काम करत आहेत.
शेतकऱ्यांनी कामाच्या काळात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. कोणतीही अडचण आल्यास प्रशासन सातत्याने संपर्कात राहील असा सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आलासगाव राज्यासाठी आदर्श निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी स्वागत सरपंच सचिन दानोळे यांनी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर मोरे, शेतकरी सागर दानोळे, आप्पासाई क्वाने, अब्दुल खवाल यांची मनोगते झाली. याप्रसंगी शारपट सुधारणा संस्था चेअरमन फजले अली पाटील, धनाजीराव जगदाळे, चांदपाशा पाटील, दादेपाशा पटेल, आनंदा कुमे, प्रशांत अपिने, सुकुमार किनिंगे, शफ्फी पटेल, असलम मखमल्ला, धनपाल बोरगावे, आप्पासो बोरगावे, बाबासो शेडबाळे, सागर दानोळे, राम मोरे, महावीर उपाध्ये, महावीर पोमाजे, आदिनाथ आरबाळे, जयपाल कुंभोजे, प्रभाकर मोरे, डॉक्टर डिग्रजे, प्रकाश मगदूम, विश्राम कोळी, मल्लाप्पा चौगुले, राजू रावण यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.